महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथः सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम सर्वचैतन्यरूपान्ताम् आद्यां विद्यां च धीमहि बुद्धियानः प्रचोदयात्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। सृष्टौ या सर्गरूपा जगदवन विधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनय्या पराख्या। पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु। सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वं। संहृत्य कल्पसमये रमते तथैका तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि। सदानन्दीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। बोल भवानी की जय, अम्बा माता की जय। श्री भगवतीच्या कृपेने श्री देवी भागवत आपण श्रवणाला सुरुवात करत आहोत। श्रवणाची सुरुवात भगवान शंकराचार्यांनी एक फार सुंदर अशा प्रकारचं भवानी स्तोत्र रचलेलं आहे। त्याची पूर्ण पार्श्वभूमिका मी नंतर आपल्याला शक्य असेल तर सांगेन, ते आपण सुरुवात करू। त्याच्याने आपण सुरुवात करणार आहोत। सव्वापर्णा। न तातो न माता न बंधुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी। भवाब्दावपारे महादुःखभीरुः प्रपातप्रकामी प्रलोभी प्रमत्तः कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी। न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजां न च न्यासयोगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी।
न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिर्लयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वापि मातः गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी कुकर्मी कुसंगी कुबुद्धिः कुदासः कुलाचारहीनः कदाचारलीनः कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित् न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः विपत्तौ प्रविष्टः प्रणष्टः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय अंबा माता की जय सृष्टौया सर्गरूपा जगदवनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनय्या पराख्या पश्यन्ती मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. श्री भगवतीच्या दयेने या ऐतिहासिक परमपावन पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीमध्ये श्रीदेवी भागवत हे आईचं पुराण आपण आता 9 दिवस ऐकणार आहोत. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, एका आईला जगन्मातेचं जगताच्या आईचं दिव्य अशा प्रकारचं चरित्र आपण ऐकवणार आहोत. अहिल्यादेवी संबंधी मी काही इथं सांगावं अशातला काही भाग नाहीये, कारण तुम्हा सर्वांचा जन्मच इथला आहे. तुम्ही कुलपरंपरागत या नगरीमध्ये राहत आहात, त्यामुळे त्यांच्याविषयी मी काही फार सांगावं अशातला भाग नाही. पण एक सांगतो, पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः पुण्यश्लोकाच वैदेही पुण्यश्लोको जनार्दनः. आपल्याकडे सकाळी उठल्यानंतर या 4 जणांचं स्मरण करण्याची पद्धत आहे. यांचं स्मरण केलं असता दुःस्वप्नांचा नाश होतो आणि संपूर्ण दिवस चांगला जातो. आपण आत्ता ज्या 4 जणांची नावं ऐकली
ते सगळे पौराणिक पुरुष आहेत. नल असेल, युधिष्ठिर असेल, सीता असेल, गोपालकृष्ण असतील, हे पौराणिक पुरुष आहेत. पण दोन ऐतिहासिक पुण्यश्लोकांचं नाव सुद्धा याच्यामध्ये घालायला हरकत नाही. ते म्हणजे इंदोरच्या भगवती पुण्यश्लोका अहिल्यादेवी होळकर आणि महाराष्ट्रातील पुण्यश्लोक शिवाजी महाराज, हे दोन आपल्याला इथं घालायला हरकत नाही. आणि आपल्या दृष्टीने मोठ्या आनंदाची गोष्ट अशा प्रकारची आहे की हे दोन्ही महाराष्ट्राचे पुरुष आहेत. म्हणजे त्या महाराष्ट्राच्या परंपरेतून आलेले पुरुष असल्या कारणाने, आणि हा सगळा भाग जो आहे हा सगळा दक्षिण भारतीय लोकांचा जवळपास असल्यासारखा आहे. आणि त्या सगळ्यांना येथील जे मूळ लोक आहेत त्यांनी मोठ्या उदार अंतःकरणाने आश्रय दिला. आणि आश्रय देऊन त्यांनी सुद्धा त्यांचा कोणत्याही प्रकारच्या कशा पद्धतीने ते कीर्ती वाढवता येईल याचाच सदैव विचार ज्याला म्हणता येईल तो केलेला आहे. म्हणून असं म्हणायला हरकत नाही की इंदोर हे दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांचं संगम तीर्थ अशा प्रकारचं आहे. त्या संगम तीर्थ, दोन जणांचा संगम तीर्थामध्ये भगवतीच्या भक्तीची गंगारूपी त्रिवेणी संगम झालेला आहे. त्याच्यामुळे ज्या कोणाला त्रिवेणी संगमामध्ये जाऊन कुंभमेळ्यात स्नान करता आलं नसेल, त्यांनी 9 दिवस जर इथं स्नान जर केलं श्रवणरूपी या गंगेमध्ये, तर त्यांना तिथलं जेवढं पुण्य प्राप्त मिळालेलं आहे निश्चितच तेवढं पुण्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्राप्त होईल. गुरुजींचं आणि माझं गत 5-7 महिन्यांपासून बोलणं चालू आहे. कसं करायचं, काय करायचं, कुठं यायचं, कशा पद्धतीने जमायचं. आणि होता 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 एक तारीख ठरवली, एक दिनांक ठरवला, एक वेळ ठरवली. आणि मग त्याप्रमाणे कसं कसं करायचं, काय काय करायचं म्हणलं. मी येतो, आल्यानंतर बघूत म्हणलं काय. कारण कसं आहे की इंदोरमध्ये मी जवळपास 31 वर्षांपूर्वी आलेलो आहे. हे सगळं रूप बघितल्यानंतर माझ्या लक्षात नाही आलं, पण मी इथं आलेलो आहे. मी गुरुजींना सांगितलं, हो म्हटलं मी इथं आल्याचं मला आठवत आहे. त्यांनी सांगितलं बरोबर आहे. म्हणले तुम्हाला न आठवणं स्वाभाविक आहे, कारण पूर्णपणे आपण बदलून घेतलेलं आहे. म्हणजे इंदोरचा आणि महाराष्ट्राचा फार पूर्वीपासूनचा संबंध आहे. पारनेरकर महाराजांचा उल्लेख आत्ताच या ठिकाणी केला. त्या पारनेरकर महाराजांचं सुद्धा शिक्षण प्रशिक्षण जे आहे हे याच ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने वेद, शास्त्र, पुराण, कीर्तन मानवी अंगाला, मानवी जीवनाला सांस्कृतिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या जे जे काही समृद्ध करणारं अशा प्रकारचं वाङ्मय आहे, त्या सगळ्या वाङ्मयाची जोपासना, त्या सगळ्या वाङ्मयाचं संरक्षण, त्या सगळ्या वाङ्मयाचं संवर्धन करण्याचं कार्य हे रामबाग नरहर गुरु वैदिक आश्रम त्या ठिकाणी करतो. आणि त्या आश्रमाच्या संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ, सर्व सदस्य मंडळ, सर्व सभासद मंडळ आणि त्यांच्या सर्व उपक्रमांना सर्व दृष्टीने त्या ठिकाणी पाठिंबा देणारे आपण सर्वजण, हे सर्वजण अभिनंदनास आणि धन्यवादास पात्र आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून गुरुजींनी सगळी पार्श्वभूमी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली आहेच, नाही असं नाही. म्हणून देवी भागवत सुरू करत असताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याचे नियम कोणते आहेत, काय आहेत ते सगळं मी आपल्याला सांगणारच आहे, नाही असं नाही. परंतु मी आपल्याला एक सांगू इच्छितो, आपल्या भारतीयांचं, आपल्या हिंदूंचं पोषण जे झालेलं आहे, वैचारिक पोषण, धार्मिक पोषण, त्यासाठी 4 ग्रंथ मला अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचे वाटतात.
एक म्हणजे रामायण, दुसरं म्हणजे महाभारत, तिसरं म्हणजे श्रीमद भागवत आणि चौथं म्हणजे श्रीमद देवी भागवत. आता तुम्हाला वाटेल की देवी भागवत तर आम्ही पहिल्यांदा ऐकतोय, म्हणजे 60व्या वर्षी, 55व्या वर्षी, 70व्या वर्षी आम्ही देवी भागवत ऐकतोय आणि आमचं पोषण जे आहे ते देवी भागवतावर झालेलं आहे असं तुम्ही कसं म्हणता? त्याचा उलगडा तुम्हाला नंतर पुढे आपोआप होत राहील. याचं कारण असं की रामायण आपल्याला जगावं कशासाठी ते शिकवतं. माणसाच्या जीवनाचं ध्येय काय असावं हे आपल्याला रामायण शिकवतं. कशासाठी जगायचं? कसं आहे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषः धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. आहार, निद्रा, भय, विषयोपभोग 83,99,999 योनीमध्ये सर्व समान आहेत, हे लक्षात ठेवा. सगळीकडे समान आहे, फक्त कमी जास्तपणा असेल. काही योनीमध्ये आहार जास्त असेल, निद्रा कमी असेल, काही ठिकाणी भय जास्त असेल, काही ठिकाणी मैथून कमी असेल. परवा मी ते डिस्कवरी बघत होतो, त्याच्यामध्ये एक पक्ष्याचं जीवन त्यांनी दाखवलं. तो पक्षी 22 तास झोपून असतो, फक्त 2 तास जागा असतो, फक्त 2 तास. मी सगळं का सांगतोय की हे सगळं सगळ्यांच्यात सगळं समान आहे. मग मानवी जीवन पशुजीवनापेक्षा वेगळं का ठरतं? तर त्यांनी सांगितलं धर्मो हि तेषाम अधिको विशेषः. धर्म हा त्यांना काय करतो? वेगळं करतो, आपल्याला इतर योनींच्या पेक्षा वेगळं करतो. हे वेगळेपणाची जाणीव आणि वेगळं का व्हायचं हे सगळं आपल्याला रामायण शिकवतं. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की कैकेयीने वर 2 त्या ठिकाणी देतो म्हणून सांगितल्यानंतर वर मागितले. आता सुरुवात कशी होती ते बघा. कैकेयी रुसली आणि रुसल्यानंतर दशरथाने विचारलं काय पाहिजे ते मागून घे. हिने सांगितलं की मला तुम्ही 2 वर दिलेले आहेत, ते 2 वर मला तुमच्याकडून आत्ताच्या आत्ता पाहिजे. त्याने म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही म्हणलं, तू म्हणशील ते 2 वर मी तुला द्यायला तयार आहे. तिने सांगितलं की एका वराने भरताला राज्य मिळावं, दुसऱ्या वराने राम वनवासात जावे. आता मला सांगा, दशरथाने जर सांगितलं जर असतं की तुला दिलेले जे 2 वर आहेत ते मी पालन करणार नाही, काय झालं असतं सांगा? तिथून सुरुवात आहे. तिने जर सांगितलं असतं की मी तसं म्हणलोच नाही, काय पुरावा आहे सांग त्याचा? म्हणजे आता पद्धत अशी झालेली आहे की ॲफिडेव्हिट लिहून दिल्यानंतर सुद्धा माणसं म्हणतात की आम्ही तसं बोललेलोच नाहीये, मीडियाने विपर्यास केला. बरं ठीक आहे, यांनी सांगितलं ठीक आहे 2 वर त्या ठिकाणी दिले. मग रामाला बोलवण्यात आलं. बोलवण्यात आल्यानंतर तुम्ही जर वाल्मिकी रामायण नीट जर बघितलं असेल, वाचलं असेल, ऐकलं जर असेल, तर त्यात दशरथ श्रीरामांना म्हणतोय की तू एक काम कर, मला तू जेलमध्ये टाकून दे, तुरुंगात टाकून दे आणि तू राज्यावर बस. म्हणजे काय होईल? मी दिलेले जे 2 वर आहेत ते वर दिल्याचं, म्हणजे ते वर न दिल्याचं मला पातकही लागणार नाही
आणि एक राजा दुसऱ्या राजाला जेलमध्ये टाकून राज्यावर बसतो. हे काही फार मोठं विपरीत घडतंय अशातलाही भाग नाहीये. तू तसं कर. हे कोण सांगतोय? दशरथ सांगतोय. यांनी सांगितलं नाही. कोणी असं म्हणता कामा नये की माझे वडील जे आहेत हे असत्यवादी होते, असं कोणी मला म्हणू नये, माझ्या वडिलांच्यावर हा दोष येऊ नये, यासाठी मी हे करणार नाही. बरं ठीक आहे, मी पुढे जाऊन सांगतो, काही हरकत नाही. राम वनवासात निघाले. सीतेने जायची काय गरज होती? सीतेचा विषयच नव्हता काही. म्हणून निरोप कसला घेता आता, जेथे राघव तेथे सीता. सीता म्हणते नाही की मी तुमच्या बरोबर येणार. मग एक संपूर्ण सर्ग त्याच्यामध्ये आहे. श्रीराम प्रभूंनी वनवासात केवढे मोठे घोर दुःख आहेत ते सांगितलेलं आहे. काय काय होतं त्याने सांगितलं. सगळं चालेल म्हणले. यस्त्वया सहस स्वर्ग. तुम्ही जिथं जाल तो माझा स्वर्ग आहे आणि तुम्ही जिथं नसाल तो माझा नरक आहे. झालं. मी म्हणतो ठीक आहे, एखाद वेळी आपण हे पण मान्य करू की पती गेले त्याच्यामुळे पत्नीने जाणं क्रमप्राप्त आहे. लक्ष्मण कशाला गेले? लक्ष्मणालाही जाण्याची गरज नव्हती. लक्ष्मण पण गेले. त्याने सांगितलं नाही, ज्येष्ठो भ्राता पितुः समः, मनुस्मृतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. धर्म कसा असतो, धर्माचं आचरण कशा पद्धतीने करायचं असतं आणि ते कशा करता करायचं असतं, हे सगळं आपल्याला कोण शिकवतो? रामायण शिकवतो. बरं, कशा करता आचरण करायचं असतं रामायण शिकवतं, मान्य आहे. पण त्याचं क्रियान्वयन कसं करायचं हे महाभारत शिकवतं आपल्याला. धर्म चांगला आहे, तो आपल्या आचरणात असला पाहिजे वगैरे सगळं ठीक आहे, मला मान्य आहे. पण देशकाल परिस्थितीनुसार त्या धर्माच्या आचरणामध्ये कशा पद्धतीने आपल्याला तो आचरणात आणता येईल हे कसं करायचं हे जर शिकायचं जर असेल तर त्या ठिकाणी महाभारताची कास धरावी. महाभारतामध्ये आपल्याला हे दिसून येईल की धर्माचं आचरण कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीने करायचं. महाभारतामधले काही प्रसंग असे आहेत की ते एकतर वाचनाला थोडे जरा अवघड असतात, सांगण्यातही तेवढे येत नाहीत. कारण महाभारत सांगणारे लोक फार हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. भागवत रामायण सांगणारे अनेक जण मिळून जातील. त्याच्यामधला एक प्रसंग मी आपल्याला सांगतो, धर्माचं आचरण कसं असतं. प्रसंग एकदा अशा प्रकारचा घडला. महाभारतीय युद्ध चालू होतं आणि महाभारतीय युद्ध चालू असताना कर्णाने युधिष्ठिरावर आक्रमण केलं आणि भयंकर बाण मारले आणि त्या सगळ्या भानगडीमध्ये युधिष्ठिराला पळून यावं लागलं. युधिष्ठिर दिसत नाहीत म्हणल्यानंतर अर्जुनाला अत्यंत चिंता लागून राहिली की दादा कुठं गेले, दादा कुठं गेले. आणि मग त्यांनी श्रीकृष्णांना सांगितलं, म्हणजे कसंही करा, पहिल्यांदा आपला रथ जो आहे तो तुम्ही शिबिराकडे घेऊन चला, मला दादांना एकदा बघायचंय, कसंय त्यांचं काय आहे ते मला बघायचंय. मग त्याप्रमाणे यांनी रथ तिकडं नेला. तिकडं नेल्यानंतर युधिष्ठिराला असं वाटलं की अर्जुन कर्णाला मारून भेटायला म्हणून आलेला आहे. म्हणून युधिष्ठिराने त्याला सांगितलं, वा वा तू मारलंस, फार चांगलं झालं. कर्ण हा आपल्याला खूप त्रास देत होता, तो खूप पराक्रमी होता, बरं झालं तू मारलंस, फार चांगलं झालंस वगैरे सगळं सांगितलं. त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर अर्जुनाने सांगितलं, दादा तुम्ही दिसला नाहीत, तुमचा रथ दिसला नाही, तुमची काळजी वाटली आणि त्यामुळे मी तुम्हाला बघण्याकरता आलेलो आहे. पण तुमच्या आशीर्वादाने मी जाईन आणि कर्णाला मारून मगच त्या ठिकाणी येईन. हे ऐकल्यानंतर युधिष्ठिराला भयंकर संताप आला. म्हणले, कर्णाला न मारता तू वापस आलास, धिक्कार असो तुझ्या गांडीव धनुष्याला. सांगून टाकून गांडीव धनुष्याला धिक्कार असो असं म्हणल्याबरोबर अर्जुनाने तलवार काढली
कृष्णाने विचारलं तलवार कशा करता काढली? काय नाही म्हणले, युधिष्ठिराला मारायचं. युधिष्ठिराला मारायचं हे काय भानगड? म्हणजे मी प्रतिज्ञा केली आहे. म्हणले कोणती? जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याला नाव ठेवेल त्याचा शिरच्छेद करेल. युधिष्ठिराने गांडीव धनुष्याचा अपमान केलेला आहे, मी त्याचा आता शिरच्छेद करणार. कृष्ण म्हणला शहाणा आहेस. एक तर तुम्हा पांडवांना प्रतिज्ञा करण्याच्या खुमखुम्या भयंकर आहेत आणि अशा प्रतिज्ञा करत असतात काय? पण ठीक आहे, प्रतिज्ञा केलीस, प्रतिज्ञेप्रमाणे प्रतिज्ञा पालन करणं हा तुझा धर्म आहे, हे पण बरोबर आहे. पण कोणाच्या विषयी केलेली प्रतिज्ञेचं पालन कशा पद्धतीने करायचं हे तुला माहिती आहे का? म्हणले काय कसं असतं? म्हणले लक्षात ठेव, शास्त्रकार सांगतात की आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम पृथक्शय्याच नारीणाम अशस्त्रवध उच्यते. जे मोठी माणसं आहेत त्यांच्या आज्ञेचा भंग करणं, ब्राह्मणांना शिव्या देणं आणि स्त्रीला बाजूला करणं, हे त्यांचे 3 अशस्त्र वध सांगितलेले आहेत. म्हणजे ते वध होतात, नाही असं नाही, पण वध केल्यासारखं असतं पण प्रत्यक्षात वध नाहीये. मग तू एक काम कर म्हणले, तू युधिष्ठिराला भरपूर नावं ठेव म्हणले, भयंकर नावं ठेव. म्हणजे मोठ्या माणसांना नावं ठेवणे हा त्याचा वध केल्यासारखा होतो. मग त्याने भयंकर युधिष्ठिराला नावं ठेवली. तुम्ही काय लढता, सगळं तर मीच करतोय, अमुक तमुक सगळी नावं ठेवली. सगळं झाल्यानंतर पुन्हा तलवार काढली. आता कशाला तलवार काढलीस? आता म्हणले मला मारून घेण्याकरता. म्हणले काय भानगड काय? जो कोणी युधिष्ठिराला बोलेल त्याला मी त्याचा नाश करीन अशी प्रतिज्ञा मी केलेली आहे. आता मी युधिष्ठिराला बोलवलं, आता माझं मी मारून घेणार. शहाणा आहेस म्हण. असं करायचं असतंय काय? म्हणलं लक्षात ठेव, यासाठी तुला एक युक्ती सांगतो. म्हणलं काय? स्वतःची स्तुती तू करून घे. म्हणजे स्वतःची स्तुती करणे हा स्वतःचाच वध केल्यासारखं आहे. कर म्हणले स्वतःची स्तुती. मग त्यांनी स्तुती स्वतःची केलेली आहे. अर्जुनाने तोपर्यंत स्वतःची स्तुती कधीही केलेली नाही. स्वतः स्तुती करणे आणि दुसऱ्याची निंदा करणे आपल्याकडे अतिशय महापातक सांगितलेलं आहे. मग त्याप्रमाणे यांनी स्वतःची स्तुती केली आणि मग ते सगळं प्रकरण मिटलं. हे मी का सांगतोय? धर्म काय आहे, धर्माचं आचरण कशा करता आहे हे रामायणाने जरी शिकवलेलं असलं तरी ते कशा पद्धतीने आचरणात आणायचं, थिअरी वेगळी, प्रॅक्टिकल वेगळं. प्रॅक्टिकल मध्ये कसं आणायचं हे महाभारत शिकवतं. बरं, आता ज्याला धर्मही कळाला नाहीये, त्याचं आचरणही कळालेलं नाहीये आणि अचानक मृत्यू समोर आला, मग काय करायचं? मला सांगा, परीक्षितीचं वय काय होतं? 36व्या वर्षी बिचारा राज्यावर बसला. लगेच त्याला, तुम्ही भागवत सगळं ऐकलेलं आहे, मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. त्याला लगेच कळालं की कलियुग आलेलं आहे. कलियुगाला मारण्याकरता गेला, कलीचा निग्रह केला. केल्यानंतर मृगजेला, शिकारीला गेला, त्याच्या हातून ते पातक घडलं आणि घडल्यानंतर सांगून टाकून दिलं की ज्यांनी कोणी माझ्या वडिलांना हे केलेलं आहे, आजपासून 7व्या दिवशी दंक्षति स्म कुलांगारम चोदितो मे ततद्रुहम, आजपासून 7व्या दिवशी त्याचा नाश होईल. तक्षक त्याला मारेल. आता 7 दिवसात काय करणार मला सांगा? 7 दिवसात साध्या प्रॉपर्ट्या पण एकमेकांच्या नावावर होत नाहीत. बाकीचं काय करणार आहेत? ह्याची तर मोठं राज्य आहे. कोणाला बसवायचं, काय करायचं, कसं करायचं? मग काय करायचं?
मग तो प्रायोपवेशनाला बसला. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधाच्या समाप्तीला आपल्याला माहिती आहे, प्रायोपवेशनाला बसल्यानंतर सर्व ऋषी त्याला भेटायला आले. भेटायला आल्यानंतर याने सगळ्यांना नमस्कार केला आणि एकच प्रश्न विचारला, आजपासून 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे, माझ्या उद्धारासाठी तुमच्याकडे काय? याने आपण सोमयाग करू, एकाने सांगितलं आपण आप्तोरयाम करू, एकाने सांगितलं आपण काय सप्त हविस संस्था, एकाने सांगितलं सप्त पाक संस्था. म्हणजे किती वेळ लागणार आहे? काय नाही म्हणले, एक यज्ञ 6 महिन्याचा, एक यज्ञ जो आहे तो वर्षाचा, एकाच्या तयारीलाच अनेक दिवस लागतात म्हणले. आता त्याची वेळ नाही आहे म्हणले, ते गेलं सगळं. आता मला 7 दिवसात पाहिजे सगळं, आता काय करायचं? मग आमच्या शुकाचार्यांनी त्यांना श्रीमद भागवत सांगितलं आणि 7 दिवसामध्ये त्यांना मुक्तीची प्राप्ती झाली. आपल्याला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात ज्याला धर्म काय आहे हेही कळालेलं नाहीये, धर्माचं आचरण जीवनात कसं घडवायचं हे पण कळालेलं नाहीये, पण मृत्यू मात्र समोर आहे. त्यांनी काय करायचं? त्याने सरळ श्रीमद भागवत घ्यायचं, उघडायचं, वाचून आपला उद्धार करून घ्यायचा. पण काही लोकांना धर्म काय तेही कळत नाही, काही लोकांना धर्माचं आचरण कसं करावं तेही कळत नाही, काही लोकांना मृत्यू आहे हे कळतं, पण त्या मृत्यूवर विजय मिळवण्याचा ते खोटा खोटा प्रयत्न करतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या उद्धारासाठी काय? त्यांच्या उद्धारासाठी श्रीमद देवी भागवत. म्हणून श्रीमद देवी भागवताच्या 2य स्कंधामध्ये आपल्याला राजा परीक्षितीची कथा येणार आहे. श्रीमद भागवतातला परीक्षिती वेगळा आणि श्री देवी भागवतातला परीक्षिती वेगळा. लक्षात ठेवा, भागवतातला जो परीक्षिती आहे तो हुशार आहे. त्याला कळालं आपला मृत्यू आलेला आहे, त्याने सगळ्याचा त्याग केला आणि लगेच भागवत ऐकायला येऊन बसला. पण काही लोक असे होते, त्यांना कळालं आपला मृत्यू आलेला आहे, हो की नाही, केस पांढरे झाले, काळं लावून आले, दात पडले, कवळ्या लावून आले. पूर्वीच्या काळी कवळ्या नव्हत्या. आमच्या एक आजी होत्या, त्यांच्याकडे पितळी खलबत्ता होता. चकल्या वगैरे गेल्या की त्या कुटून खायच्या. त्यांना तांबूल खाण्याचं व्यसन होतं, मग ते तांबूल कुटून खात असत. हे सगळे जे लोक जे आहेत ना, हे देवी भागवतातले परीक्षिती आहेत. मी कोणाला नावं ठेवत नाही, बरं लक्षात ठेवा, कोणाला मला नावं ठेवायची नाही आहेत. चांगलं दिसावंच, त्याच्याबद्दल काही वादच नाही, सगळं व्यवस्थितच असावं, तो विषय नाही काही. पण चांगलं दिसण्याच्या नादामध्ये आम्ही आमचा मृत्यू विसरतोय का हे बघितलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने त्या भानगडीमध्ये 7 दिवस संपून गेले. मी पुढे विस्तृत कथा सांगणार आहे. तक्षक आला, चावला, जन्मेजय राज्यावर बसला त्याचा मुलगा, तो मोठा झाला आणि त्याने एकदा व्यासांना प्रश्न विचारला की माझ्या वडिलांचं काय झालं ते सांगा. त्यांनी सांगितलं तुझ्या वडिलांचा दुर्मरण झालेलं आहे, त्याच्यामुळे ते नरकात पडलेले आहेत, आता काय करायचं. यांना वाईट वाटलं, माझे वडील नरकात पडलेले आहेत, मग मी काय करू. म्हणजे काम कर, श्रीमद देवी भागवत 9 दिवसात ऐक, म्हणजे तुझ्या वडिलांचा उद्धार होऊन जाईल. म्हणून स्कंद पुराणामध्ये श्रीमद देवी भागवत महात्म्यात एक फार सुंदर श्लोक येतो. सुधाम पिबन्नेक एव नरस्यात् अजरामरः देव्याः कथामृतं कुर्यात् कुलमेवाजरामरम्. अमृत पिलं, अमृतप्राशन केलं आणि अमृतप्राशन केल्यानंतर
काय होईल जास्तीत जास्त? एकतर अमृत मिळणं अत्यंत अवघड. मी मजेने सांगतो, अमृत पिण्यासाठी पहिल्यांदा मरावं लागतं. बरोबर आहे की नाही? अमृत प्यायचं म्हणजे ते स्वर्गामध्ये, मग स्वर्गात जाण्यासाठी आधी मरावं लागेल की नाही? म्हणजे जे मरावं लागू नये यासाठी अमृत प्यायचं, ते पिण्यासाठी पहिल्यांदा मरावं लागतं. मेले, स्वर्गात गेले, स्वर्गात गेल्यानंतर अमृत पिलं. अमृत पिल्यानंतर काय झालं म्हणे? अजर आणि अमर झालो आपण. वस्तुतः ते सुद्धा कितपत खरं आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. याचं कारण असं की क्षीणे पुण्य तेतम भुक्त्वा मर्त्यलोकम विशालम, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. श्रीमद गीतेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत हे सगळं आपलं आहे पुण्य, तोपर्यंत मनुष्यवरती असतो, तोपर्यंत त्याला सगळं खायला प्यायला मिळतं. एकदा सगळं झालं की पुन्हा खाली यावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नही नही रक्षती डुकरू करणे. हे जे लिहून ठेवलेलं आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणले अमृत पिलं, अजर अमर झालं. पण ज्याने अमृत पिलं तो एकटाच फक्त अजर आणि अमर होईल. आपल्याला किती जरी आपल्या मुलावर प्रेम असलं, आपल्या पत्नीवर, आपल्या पतीवर प्रेम असलं, तरी सुद्धा त्याला आपल्याला अजर अमर करता येत नाही. किंवा वरती असंही सांगता येत नाही 1 लिटर अमृत दिलेलं आहे, आम्ही त्याच्यातलं फक्त 100 ग्रॅम पितो, खाली येऊन आमच्या पत्नीला, आमच्या पतीला, आमच्या मुलांना देतो, म्हणजे आम्ही सगळे अजर अमर होऊन जाऊ. ज्याला जेवढं जितकं दिलेलं आहे तेवढं त्यांनी तितकं घ्यायचं ना, आपलं बाजूला व्हायचं, संप. पण देव्या कथामृतं कुरुयात कुलमेवाजरामरम. भगवतीचं कथामृत जे आहे ते मात्र संपूर्ण कुलाला अजर आणि अमर करून टाकतं. लक्षात ठेवा. एकटे तुम्ही ऐकताय, पण याचं पुण्य कोणाला लागणार आहे? तुम्हा सर्व कुटुंबियांना लागणार आहे. लक्षात ठेवा, सर्व कुटुंबियांना लागणार आहे. ही भगवतीच्या कथामृतामध्ये ताकद आहे, ही श्रीमद देवी भागवतामध्ये ताकद आहे. आणि म्हणून या श्रीमद देवी भागवताच्या उपक्रमाला अत्यंत सुंदर अशा प्रकारची सुरुवात करत असताना प्रसंग अशा प्रकारचा घडला की नैमिष नावाचा अरण्य आहे. आपण वर्षातून किमान एकदा तरी का होईना सत्यनारायण करतो, आणि ते गुरुजी पहिला श्लोक सांगतात, एकदा नैमिषारण्ये ऋषयः शौनकादयः. ही सुरुवात फार गोड. हे बघा काय, म्हणजे तुम्ही जर कोणी नैमिषारण्यात जर गेला असालच नाही असं नाही, तिथं लिहून ठेवलंय बघा, एकदा नैमिषारण्ये ऋषयः शौनकादयः. प्रसंग अशा प्रकारचा झाला की द्वापर युग संपत आलं, कलियुग लागणार, आणि सर्व ऋषी ब्रह्मदेवाला शरण गेले, साष्टांग नमस्कार केला. म्हणजे काय? म्हणजे कलियुग येतंय. म्हणजे हो. मग कलियुगामध्ये अत्यंत भयानक अशा प्रकारचं हे कलियुग आहे, चांगलं नाहीये. इह संतो विषीदंती प्रहृष्यंती ह्यसाधवः. श्रीमद भागवतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक पुराणात वर्णन आहे. लक्षात ठेवा कलियुगामध्ये काय काय होतं त्याचं. कलियुगाचं वर्णन करत असताना एका हिंदी गाण्यामध्ये वर्णन केलेलं आहे, धर्म भी होगा कर्म भी होगे लेकिन शर्म नहीं होगी. म्हणजे हे केवढं, हे बघा, म्हणजे संकष्टी चतुर्थी आल्यानंतर लोक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी 8-8 तास उभे राहतील, नाही असं नाही. धर्म असेल, कर्मही असेल, पण ते झाल्यानंतर पुढे काय? पुढे सगळा अंधार. त्यांना म्हणलं वक्रतुंड महाकाय एखादं म्हणून दाखवा, ते येत नाही. महाभयंकर अशा प्रकारचं हे कलियुग आहे. याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे कलियुगाचं वर्णन. मी सांगत नाही, आपल्या सर्वांना माहित आहे.
म्हणजे कलियुग येणार आहे, त्या कलियुगापासून वाचण्यासाठी तुम्ही आम्हाला अशी कोणती तरी एक स्थान सांगा की ज्या स्थानात गेल्यानंतर कलियुग प्रवेश करणार नाही. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की देश, काल आणि परिस्थिती या तिघांचा विचार केला पाहिजे. म्हणून आपल्या इथं कोणतंही धर्मकृत्य करत असताना आचम्य प्राणानायम्य देशकालौ संकीर्त्य, आचमन प्राणायाम करायचं आणि देश आणि काल याचं काय करायचं, संकीर्तन करायचं. म्हणजे मी कोणत्या देशात बसलेलो आहे, कोणत्या कालात वावरतोय. देश फार महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. देश जर चांगला जर नसेल तर माणसाचं जीवन हे एका क्षणात बदलू शकतं. एकदा प्रसंग अशा प्रकारचा घडला की प्रभू श्रीराम, सीतामय्या आणि लक्ष्मणजी हे वनवासात गेले आणि ते करायचे काय, दिवसभर वनवासात चालायचं, संध्याकाळ झाली की थांबायचं आणि थांबून रात्र तिथं काढून पुन्हा दुसऱ्या दिवशी चालायला लागायचं. असं करता करता एका ठिकाणी आले. आल्यानंतर राम आणि सीता झोपले, लक्ष्मण जागा राहायचा. लक्ष्मणाच्या मनात विचार आलं, एकतर पहिल्यांदा मी यांच्याबरोबर यायलाच नाही पाहिजे होतं. माझा काय संबंध होता याच्यामध्ये, काही म्हणजे विषयच नाही ना काही. भरीस पडून मी आलो. आल्यानंतर या दोघांच्यापैकी एकाने तरी मला म्हणावं की नाही, तू कशाला येतोयस, येऊ नकोस. काही म्हणले नाहीत, काय नाहीत, मला घेऊन आले म्हणले. बरं ठीक आहे म्हणले, आलेच्या आले. आणि आल्यानंतर दोघं जण झोपतायत म्हणले, मला मात्र जागा ठेवतायत. हे झोपल्यानंतर मी यांची राखण करायची, हे आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी फळं आणून यांना द्यायची. यांनी खाल्ल्यानंतर खाल्लेच नाही, ते झोपले नाही तर खाल्लेही नाहीत म्हणे त्यांनी. 14 वर्ष असं एके ठिकाणी दिलेलं आहे. काही खरं नाही म्हणले, यांना आपण सोडून निघून जाऊत म्हणलं. विचार केला, निघाले आणि एका मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर अरे म्हणले, आपण असा विचार कसा, आपल्या मनात तरी असा कसा विचार आला, ज्येष्ठो भ्राता पितु समः, त्यांना सोडून जायचं. पुन्हा वापस, पुन्हा विचार, पुन्हा गेले, पुन्हा आले. असं रात्रभर चाललेलं. मग कालांतराने पुढे गेल्यानंतर त्यांनाच आठवलं की आपण हे काय केलं. त्यांना खूप वाईट वाटलं. प्रभू श्रीरामचंद्रांना साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं, मला माझ्यातून फार मोठी चूक घडली म्हणले. म्हणले काय झालं, असं मी माझ्या मनात विचार आला. म्हणजे यात तुझा दोष नाहीये म्हणले. नाही मग काय, म्हणजे तो देशाचा दोष आहे म्हणले. देशाचा दोष म्हणले कस काय. म्हणले पूर्वी सुंद आणि उपसुंद नावाचे 2 राक्षस होते म्हणले. यांनी देवाची प्रार्थना केली आणि मागून घेतलं की जोपर्यंत आम्ही एकमेकांना मारणार नाहीत तोपर्यंत आमचा मृत्यू होऊ नये. तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. बरं, यांच्यात आत्यंतिक प्रेम होतं. हे जगत जे ते झाले, त्रैलोक्य विजयी झाले. आता यांचा नाश करायचा. सगळे देव अत्यंत दुःखी कष्टी होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं काही काळजी करू नका म्हणलं. यांनी काय केलं, प्रत्येक पदार्थातून एकेका तिळा एवढं चांगलं घेतलं आणि त्या तिळा एवढ्या प्रत्येकात घेऊन एक सुंदर अशा प्रकारची स्त्री तयार केली. म्हणून तिचं नाव तिलोत्तमा अशा प्रकारचं नाव आहे तिचं. आणि सांगितलं, तू एक काम कर म्हणलं, तू फक्त त्या दोघांच्या पुढे जा आणि दिसेल अशा 4-5 चक्रा मार म्हणले, तू बाकीचं काहीच करू नकोस. ही गेली, उगी जाऊन फिरून आली त्यांच्या समोरून. तिला बघितल्यानंतर ह्यांची डोकी फिरली. सुंद उपसुंदाला म्हणला, तुझी वहिनी बघ किती छान आहे. उपसुंद म्हणतोय, नाही तुझी सून किती चांगली आहे. दोघांनाही एकाच स्त्रीविषयी इच्छा झाली. ही माझी असं करत करत दोघांच्यात भांडणं झाली. भांडणं होऊन एकमेकांना गदा मारल्या आणि दोघंही मरून गेले. ते जिथे भांडणे झाले ती जागा म्हणजे ही होती म्हणले. जिथं 2 भाऊ एकमेकांशी भांडले त्या जागेत आपण मुक्काम केला होता. त्याच्यामुळे तुझ्या मनात हे विचार आले म्हणले, दुसरं काय. म्हणून देश आणि काल या 2 अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारचा बाजू आहेत. आणि म्हणून साष्टांग नमस्कार केला ब्रह्मदेवाला.
आणि ब्रह्मदेवांना सांगितलं, देवा कसंही करा आणि आम्हाला अशी एक जागा द्या की ज्या जागेमध्ये बसल्यानंतर आमच्या मनामध्ये कलियुगाचा प्रवेश होणार नाही. मग एक काम करा, मी तुम्हाला एक चक्र देतो म्हणले. ते चक्र फिरवत जा म्हणले. त्या चक्राची नाभी जिथे पडेल तो देश चांगला आहे असं समजा. त्याप्रमाणे चक्र घेतलं आणि ते चक्र फिरवत फिरवत निघाले. त्याची नाभी ही जिथं पडली ते म्हणजे नैमिषारण्य. नेहमी संशीर्यते यत्र सदेश सात्विक स्मृतः. ज्या ठिकाणी नेहमी याचा अर्थ मधला भाग तो पडला तो देश सात्विक आहे. म्हणून नैमिषारण्यात आज सुद्धा आपण जर गेलो तिथं ते सुंदर अशा प्रकारचं वटवृक्ष, छान वाहणारी ती गोमती नावाची नदी. आहा, असं वाटतं की जावं आणि तप करत बसावं. 84,000 सर्व ऋषी आणि त्यांचे गुरुजी ते म्हणजे शौनक हे ऋग्वेदी आहेत, वृद्ध आहेत, कुलपती आहेत. आणि सगळ्यांनी जाऊन काय केलं, तिथं सुंदर अशा प्रकारचं अनुष्ठान करायला सुरुवात केली. सकाळी 3 वाजता उठायचं, गोमती नदीच्या तीरावर जाऊन स्नान करायचं, ध्यान करायचं. 6 वाजता बरोबर याजन करायचं. 9 वाजता बरोबर भगवान श्री विष्णूंचं पूजन करायचं. 12 वाजून गेले की थोडं काहीतरी पोटात टाकायचं, थोडी विश्रांती घेतली की संध्याकाळी लगेच पुन्हा भगवन नाम संकीर्तन करायचं. अशा तऱ्हेने संपूर्ण दिवस हा त्या युगामध्ये जे जे धर्म सांगितलेले आहेत त्या धर्माचं आचरण करायचं. कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात. हे जे सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी, कृतयुगामध्ये भगवंताच्या ध्यानाने मुक्तीची प्राप्ती होते. त्रेतायुगामध्ये भगवंताच्या उद्देशाने केलेल्या यागाने मुक्तीची प्राप्ती होते. द्वापर युगामध्ये भगवंतांच्या पूजनाने मुक्तीची प्राप्ती होते. आणि कलियुगामध्ये भगवंतांच्या नामसंकीर्तनाने मुक्तीची प्राप्ती होते. अशा प्रकारच्या 4ही युगातील ते विशिष्ट अशा प्रकारचे धर्म जे आहेत त्या धर्माचं आचरण करत त्यांनी आपला संपूर्ण दिवस घालवायला सुरुवात केली. होता 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 त्यांच्या महद्भाग्याने भगवान सूत महर्षी त्या ठिकाणी आलेले. सूत महर्षींना बघितल्यानंतर सर्वांना अत्यंत आनंद अशा प्रकारचा झाला. लक्षात ठेवा, ज्या दिवशी ज्या क्षणी आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये संतांचं आगमन होतं ना, समजून घ्या तो दिवस तो क्षण हा खरा आपण जगलो. बाकीचं जगणं जे आहे ते ठीक आहे, ते जगणं आहे फक्त. सत्संगती हे सर्वात श्रेष्ठ सांगितलेले आहे. सत्समागम सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे. सत्संग सर्वात श्रेष्ठ सांगितलं. सूत महर्षींचं अभिवादन केलं आणि अभिवादन केल्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत. मानवी जीवनाचं कल्याण कशाने होतं, मानवी जीवनाचा उद्देश काय, मानवी जीवन कशाकरता जगायचं असतं, मानवी जीवन आणि इतर जीवन यात फरक काय, अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. आणि त्या प्रश्नाला अनुसरून भगवान शिवशंकरजींची चरित्र, भगवान श्री विष्णूंची चरित्र, भस्म महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य सगळं अशा प्रकारचं त्या ठिकाणी ऐकलं. आणि सगळं ऐकून झाल्यानंतर मग ऋषींनी प्रश्न केला. फार गोड प्रश्न अशा प्रकारचा आहे. सर्व पापहरम पुण्यम विष्णोश्चरितमद्भुतम अवतार कथोपेतम अस्माभिर्भक्तितश्रुतम शिवस्य चरितम दिव्यम भस्म रुद्राक्षयोस्तथा
सेतिहासञ्च माहात्म्यं श्रुतं तव मुखाम्बुजात् अधुना श्रोतुमिच्छामः पावनात् पावनं परं भुक्तिमुक्तिप्रदं नृणाम् अनायासेन सर्वशः. आचार्य कृपा करा, आत्तापर्यंत आम्ही शिवशंकरजींचं महात्म्य ऐकलेलं आहे, विष्णूंचं महात्म्य ऐकलेलं आहे, सर्व महात्म्य, सर्व चरित्र, सर्व एकंदरीत आमचं ऐकून झालेलं आहे. आता कृपा करा की असं एखादं चरित्र सांगा की ज्या चरित्राच्या श्रवणाने भोगाची पण प्राप्ती होईल आणि मोक्षाची पण प्राप्ती होईल. कसं असतं, काही देवता ज्या आहेत त्या काय असतात, त्या भोग देणारे आहेत. काही देवता ज्या आहेत ह्या कशा आहेत, मोक्ष देणारे आहेत. आम्हाला कसं पाहिजे, भोग पण देणारी पाहिजे आणि मोक्ष पण देणारी पाहिजे. ओके नाही. तिरुपतीला गेलं तर मोक्षाचं कोणीतरी काहीतरी बोलतं का? हा, पैसा. लोक तर आशेत त्याला पार्टनर करतात. आपल्या धंद्यातला पार्टनर म्हणजे तिरुपती. मग त्याला 1%, 2%, 3% जे काय असेल ते, आणि मग ते पार्टनर करून त्याचा हिस्सा त्याला देऊन टाकून देतात आणि उरलेलं सगळं काय करतात, तिथं सगळं भोगाची चलती आहे. बारा तिथून उठा, आमच्या पंढरपूरला या. पंढरपूरला काय आहे, पंढरीचा वार करी, शिळे तुकडे पार करी. दुसरं काय. असं म्हणतात की तुकाराम महाराज पंढरीची वारी करत असताना 16 दशम्या घेऊन जात असत. ते 16 ठेपे आहेत. ते 16 ठिकाणी थांबायचं असतं, तर 16 दशम्या करून घेऊन जात असत. आणि दररोज एका मुक्कामाला थांबलं की 1 दशमी खायची, त्याच्या पुढच्या याला थांबलं की 2री दशमी खायची, 3ऱ्या ठेप्याला थांबलं की 3री दशमी खायची. असं म्हणतात की असं करत करत ते फलटण पर्यंत आले. मध्ये फलटण नावाचं गाव लागतं. आणि तिथं आल्यानंतर त्यांना नारू नावाचा रोग झाला. पायाला होत असतो तो, त्याच्यातून ते तंतू निघत, फार चांगला नसतो तो रोग. तो झाला. त्यांना पाऊल सुद्धा पुढे टाकता येईना गेलं. मग त्यांची ती अवस्था बघितल्यानंतर पंढरीनाथ अतिशय करुणेने द्रवित झाले आणि त्यांनी वैद्याचं रूप घेतलं आणि तिथं आले आणि त्यांच्यावर उपचार केले. आणि त्यांना सांगितलं, कुठं निघालात बुवा? म्हणजे पंढरपूरला निघालो. हेच आहे ना, आलं ना म्हणले पंढरपूर. त्यांनी स्वतःच्या मायेने तिथं चंद्रभागा निर्माण केली, पंढरपूर निर्माण केलं. बघा म्हणले, घ्या दर्शन, स्नान करा, देवाचं दर्शन घ्या, निघा म्हणले वापस. कशाला आता जाता? यांनी पहिल्यांदा बरोबर आहे म्हणलं, पण नंतर यांच्या लक्षात आलं की अरे इतक्या लवकर कसं काय आलं पंढरपूर? मग त्यांनी दशम्या मोजल्या. दशम्या मोजल्यानंतर त्या कमी भरल्या. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे पंढरीनाथ आहेत आणि यांनी आपल्याला फसवलं, म्हणून त्याला फलटण अशा प्रकारचं नाव पडलं असं म्हणतात. म्हणून तुम्ही पंढरीला जा. पंढरीला कोणी नवस करतं का सांगा बरं? मी पुढच्या वर्षी वारी करतो, मला मुलगा होऊ दे, माझं लग्न होऊ दे, मला नातू होऊ दे. कोणीच. म्हणजे एकीकडे गेलं तर काय भोग आहे, एकीकडे गेलं तर काय मोक्ष आहे. पण आपल्यासारखी माणसं कशी असतात, त्यांना इहलोकात भोग लागतो आणि मेल्यानंतर बरं ते सुद्धा कसं अनायासेनं. आपल्या अंगाला धक्का लागता कामा नये. ओके ना, सगळं परस्पर होणं चांगलं. आमचे गुरुजी एक गोष्ट सांगत असत. एक माणूस होता, इतका कंजूष, भयंकर. आयुष्यात त्याने कधी दान धर्म केला नाही. त्याला हिंदीमध्ये फार सुंदर शब्द आहे, मक्खी चूस. ओके ना.
मक्खी चूस म्हणजे काय म्हणे तर ती माशी जर पडली तुपामध्ये तर ती माशी पिळायची, त्याच्यातलं सगळं तूप काढायचं आणि ते खायचं, ती माशी काढून टाकून देऊन ते तूप खायचं, त्याला मक्खी चूस म्हणतात म्हणे. तुम्हाला जास्त माहिती, तुम्ही सगळे हिंदी भाषिक आहात. इतका तो महाभयंकर कंजूष कद्रू, आयुष्यात त्याने कुठलाही दानधर्म केला नाही. मृत्यूची वेळ जवळ आली, आता मरतो का नंतर मरतो. गुरुजी होते कुलपुरोहित पूर्वी असत, कुलपुरोहिताने सांगितलं अरे म्हणले आता मृत्यूची वेळ जवळ आलेली, आता तरी काहीतरी दानधर्म कर. नाही म्हणलं माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी म्हणलं दानधर्म करणार नाही. एवढं सगळं साठवलेलं कुठं देत असतात काय म्हणले, वेळ लागलंय का. याने म्हणले ठीक आहे म्हणले काय हरकत नाही, प्रत्यक्ष देऊ नकोस, तुझ्या खजिन्यातला एकही रुपया खर्च न करता तुला पुण्य कसं लागेल ते मी तुला सांगतो म्हणले. काय असं असेल तर सांगा, मी सगळं पुण्य करतो म्हणले, पण माझ्यातली एकही कवडी सुद्धा खर्च होता कामा नये. एक काम कर म्हणले, मनातल्या मनात 1000 ब्राह्मण भोजन घालून टाक. भाई तुला खर्चही करावा लागणार नाही, पुण्य तर मिळेल. हा चांगला म्हणजे काय मंजा हुआ खिलाडी था वो. त्याने सांगितलं मी सहस्र ब्राह्मण भोजन घालीन, पण एका अटीवर. म्हणले काय. एकही ब्राह्मण जो आहे हा त्याच्यातला न बोलवता आलेला असता कामा नये. मनातल्या मनात घालायचंय बरं. म्हणतोय काय, एकही ब्राह्मण असा असता कामा नये की मी ज्याला निमंत्रण दिलेलं नाहीये. आता काय सांगावं अशा माणसांना. अनायासेन मला भुक्ती पाहिजे, मला मुक्ती पाहिजे, पण कशी पाहिजे, अनायासेन पाहिजे. अशी कोण देऊ शकते देवता मला सांगा. आमच्या शारदा तिलक ग्रंथामध्ये फार सुंदर श्लोक येतो, यत्रास्ति भोगो न च तत्र मोक्षः, यत्रास्ति मोक्षो यत्रास्ति भोगो न च तत्र मोक्षः. श्री सुंदरी पादयुगारचकानां भोगश्च मोक्षश्च करस्थ एव. यत्रास्ति भोगो न च तत्र मोक्षः, यत्रास्ति मोक्षो न च तत्र भोगः. जिथे भोग आहे तिथे मोक्ष नाही, जिथे मोक्ष आहे तिथे भोग नाही. पण जी लोक श्री भगवतीची उपासना करतात त्यांना भोगाची पण प्राप्ती होते आणि त्यांना मोक्षाची पण प्राप्ती होते. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. मला वाटतं मध्यंतर घ्यायचं आहे ना, 6:30ला घ्यायचं. हा ठीक. पण माझा एक नियम आहे बरं, सुरुवात केव्हाही जरी झाली तरी समाप्तीची वेळ मी सांभाळत असतो. दुसरं काही नाही, संध्या वगैरे करायची असती म्हणून, दुसरं काही नाही. एकदा प्रसंग अशा प्रकारचा घडला, म्हणजे घडलेली हकीकत ही तुम्हाला माहिती असेल, कारण तो कवी तुमच्या एमपीचाच आहे. नाव सांगूनच टाकून देतो, कालिदास. असं म्हणतात की कालिदास पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. कालिदासांचं वाङ्मय अत्यंत प्रसिद्ध आहे, पण हे कालिदास अत्यंत मूर्ख अशा प्रकारचे होते. ज्या राज्यात राहत होते ते, त्या राजाची राजकन्या ही अतिशय विद्वान होती, विदुषी होती, आणि तिने पण केलेला होता की जो मनुष्य जो पुरुष मला वादविवादात हरवेल मी त्याच्याशी विवाह करणार. आणि ती एकुलती एक होती, त्याच्यामुळे राज्य सुद्धा त्यालाच मिळणार. झालं. अनेक विद्वान लोक आले, पण ही फारच विदुषी होती. तिने सगळ्यांचा पराभव केला. पराभव केल्यानंतर हे सगळे पंडित जे आहेत हे संतापले, भयंकर संतापले. आता ह्या पोरीचं म्हणले लग्न अडाण्याशी लावून टाकायचं म्हणलं. कसं असतं, विद्वान लोक
असताना चांगले असतात, पण बिघडले तर विद्वांसो ब्रह्मराक्षस आहा, ब्रह्मराक्षस होतात ते अक्षरशः. सगळ्यात अडाणी कोण आहे हे बघण्यासाठी म्हणून ते 8-10 जण निघाले. आणि निघाल्यानंतर त्यांना असं दिसलं की एक गुरं राखणारा मुलगा झाडाच्या फांदीवर उलटी करून बसलाय आणि ती फांदी जी आहे ते मुळापासून तोडतो. अरे म्हणलं हा खरोखर जो आहे हा माणूस अत्यंत अडाणी आहे म्हणलं. त्याला उतरवलं खाली. दिसायला सुंदर, गोरापान, धष्टपुष्ट. म्हणले तुला लग्न करायचंय का? म्हणले राजकन्येशी लग्न करायचंय का? म्हणले हो. एक काम करायचं म्हणले. म्हणले काय? आमच्या बरोबर यायचं, आम्ही तुला सजवतो, सगळं करतो, फक्त एक काम करायचं. म्हणले काय? बोलायचं नाही. काही प्रश्न विचारला फक्त खाणाखुणा करायच्या म्हणले, जर काहीच करायचं, तुला जे जमतील त्या खाणाखुणा कर म्हणले. ठीक आहे काय. त्याप्रमाणे याला सजवलं, सगळं चांगलं छानपैकी हे केलं. आणि राजकन्याला सांगितलं की काशीहून शिकून आलेले फार मोठे विद्वान तुझ्याबरोबर वादविवादाला येत आहेत. त्याला मोठा दरबार भरला. इकडून राजकन्या, इकडून हे महाशय, इकडून आजूबाजूला सगळे ते विद्वान पंडित. आणि त्याप्रमाणे बसले. आणि बसल्यानंतर तिने आपलं बोलायला सुरुवात केली. पंडितांनी सांगितलं म्हणले हे बोलत नाहीत म्हणले, मौनी आहेत म्हणले. म्हणजे वादविवाद होणार कसा? खुणेंनी होणार म्हणले वाद. ठीक आहे म्हणले काय हरकत. हिने असं केलं 1, त्याने असं केलं 2, तिने असं केलं 3, याने असं केलं 4, तिने असं 5 केलं, याने अशी मूठ वळवली. वादविवाद संपला. राजकन्या म्हणली काय विद्वान आहेत हो म्हणली. आता हे यांनाही कळेन असं झालं. हे जे बसलेले लोक जे होते त्यांनाही काही कळेन असं झालं. म्हणजे काय झालं काय तुमचा वादविवाद? अहो म्हणले काय आणलाय? म्हणले तुम्ही हिरा आणलाय अक्षरशः, तुम्हालाच पारख नाही. म्हणले काय झालं काय? म्हणले मी म्हणले फक्त एक ब्रह्म आहे. तर त्याने सांगितलं 2, म्हणजे नुसतं ब्रह्म काही कामाचं नाही, त्याच्याबरोबर माया असेल तरच ते कामाला येतं, नाहीतर काही उपयोग नाही. म्हणजे मी म्हणले 3, म्हणजे त्रिगुणात्मक सत्वरजतम. त्याने सांगितलं सत्वरजतम बरोबर आहे म्हणले, त्याच्याबद्दल वाद नाही, पण पुरुषार्थ जे ते 4 असतात म्हणले, धर्म अर्थ काम मोक्ष. मग मी सांगितलं म्हणले पंचमहाभूत, पृथ्वी अप तेज वायू आकाश. त्याने सांगितलं नुसती काय कामाची आहेत म्हणले, ते जर पंचीकरण होऊन एकत्रित झाले नाही तर त्याचा काय उपयोग आहे म्हणले. काय तयारी आहे म्हणलं. लग्न लागलं, विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर हा गेला रात्री तिथं तिच्याजवळ. गेल्यानंतर आता ते मला सांगा सोंग किती वेळ चालणार आहे? ते उघडं पडलं. ही भयंकर संतापली. त्याला हाकलून दिलं. लक्षात ठेव म्हणजे विद्वान झाल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही. हाकलून. आता पत्नीकडून कसं आहे, पुरुष फार विचित्र आहे. बाहेर लाथा खाऊन येईल, परंतु घरी बाईने केलेला अपमान मात्र त्याला सहन होणार नाही. पत्नीने अपमान केला, मी आता जीवच देतो. तिथून जे गेला ते विहीर होती, त्या विहिरीत त्यांनी मारली उडी. विहिरीत नव्हतं पाणी, काय गुडघाभर फक्त पाणी होतं, चिखल होता. पडला परंतु थोडं बहुत लागलं, पण म्हणजे असं काही मेला नाही. तिथं यक्षिणी येत असत आणि त्या यक्षिणी भगवती काली मातेची प्रार्थना करत असत. आणि नेमकं त्यावेळी यक्षिणींनी काली मातेची प्रार्थना केलेली होती आणि काली माता साक्षात तिथं प्रादुर्भूत झालेली होती. काली माता प्रसन्न झाली, सगळ्यांना म्हणाल ते वर दिले. याचा नंबर आला. बोल रे म्हणले तुला काय पाहिजे? ते बघतच बसल, त्याला काय सुधारत.
म्हणले लक्षात ठेव, म्हणले माझ्या एका हातात म्हणले तिच्या 2 हातामध्ये 2 ग्लास होते. म्हणले उजव्या हातातला ग्लास मधलं जर पाणी जर पिलस तर म्हणे तुला विद्येची प्राप्ती होईल, आणि डाव्या हातातला जर पिलस तर म्हणे तुला धनाची प्राप्ती होईल. बोल म्हणे तुला कोणतं पाहिजे. याला कुठला आलं, याला लागली होती भयंकर तहान, याने दोन्ही पेले घेतले आणि पिऊन टाकून दिले. आणि ते पिऊन टाकल्यानंतर विद्या प्राप्त झाल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं. समोर ते भगवतीचं रूप बघितलं. खड्गं चक्र गदेषु चाप परिघान शूलं भुषुंडीं शिरः शंखं संदधतीं करय स्त्रिनयनां सर्वांगभूषावृतां नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकां यामस्तौ स्वपिते हरौ कमलजो हंतुम मधुं कैटभम. घट्ट मिठी मारली. आई किती अज्ञानी आहे. माझा कोणताही अधिकार नसताना मला तू एवढं उच्च बनवलंस. मला काही नको भगवती, मला फक्त तुझी सेवा करायची. मृडानी रुद्राणी शिव शिव भवानी ती जपता. मला दुसरं काही. काली माता प्रसन्न झाली. बाळा, असा तू विद्वान होशील की तुझी बरोबरी ना मागे कोणाला येणार ना पुढे कोणाला. आशीर्वाद देऊन टाक. पुन्हा गेले आपल्या पत्नीला भेटायला. पत्नीने प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग विशेषः. म्हणजे काय? काय तुझ्या वाणीत फरक पडला की नाही काही? हा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. त्यांनी अस्ति या शब्दावरून तयार होणारं कुमार संभव नावाचं नाटक, आपलं कुमार संभव नावाचं काव्य रचलं. अस्त्युत्तरस्यान् दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः पूर्वापरौ तो यनिधी वगाय स्थितः पृथिव्या इव मानदंडः. कश्चित याच्यावरून सुंदर अशा प्रकारचं मेघदूत नावाचं काव्य रचलं. कश्चित कांता विरह गुरुणा. सुंदर त्या ठिकाणी. आणि वाक याच्यावरून सुंदर अशा प्रकारचं रघुवंश नावाचं महाकाव्य रचलं. वागर्था विव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. 3 काव्य धाड 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 बोलून दाखवली. साष्टांग नमस्कार केला त्या राजकन्येने. हे का प्राप्त झालं? आपण कोण आहात? आधी काय होतात, आता काय झालंय? म्हणजे पूर्वी मी धनगर होतो, पण आता कालिदास झालेलो आहे. आम्ही दैवाचे दास विठ्ठलाचे. आम्ही दास आहोत नाही असं नाही, पण कोणाचे? लक्षात ठेवा, मूर्खांचा राजा होण्यापेक्षा शहाण्याचं नोकर होणं चांगलं. तसं जगामध्ये येऊन जगताचा राजा बनण्यापेक्षा भगवतीचा सेवक होणं हे कधी आपल्या जीवनाच्या उद्धाराचा सुंदर अशा प्रकारचा मार्ग. आणि म्हणून भुक्ती मुक्ती प्रदं नृणाम अनायासेन सर्वशः. ने प्रश्न केला, आचार्य कृपा करा, आणि ज्याच्याने अनायासेन आम्हाला भोगाची पण प्राप्ती होईल आणि मोक्षाची पण प्राप्ती होईल, असं काही तुम्ही आम्हाला सांगता आलं तर सांगा. श्री सूत उवाच. सूतांनी सांगायला सुरुवात केली आहे. लक्षात ठेवा, म्हणले तावद गर्जन्ति तीर्थानि पुराणानि व्रतानि च यावन्न श्रूयते सम्यक देवी भागवतन्नरैः. 3 श्लोक यांनी टाकलेले आहेत. लक्षात ठेवा. देवी भागवत श्रवण केल्यानंतर
कशा कशाची प्राप्ती होते. पहिल्यांदा सांगितलं त्यांनी की सर्व तीर्थामध्ये जाण्याचं जे फल आहे, सर्व व्रत करण्याचं जे फल आहे आणि सर्व पुराण श्रवण करण्याचं जे फल आहे ते सगळं आपल्याला फक्त श्रीमद देवी भागवत श्रवण केल्याने प्राप्त होतं. दुसरं फल सांगताना त्यांनी सांगितलं, या तावत पापाटवी नृणाम क्लेशदा दभ्रकंटका यावन्न परशुः प्राप्तो देवी भागवताभिदः. जोपर्यंत देवी भागवत आपण ऐकणार नाहीत तोपर्यंत पापांचा समूल नाश आपल्याकडून होणार नाही. म्हणून फार सुंदर एक वचन सापडतं बघा आपल्याला, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. पाप जळतील म्हणून सांगितलं. जळणं याच्यामध्ये काय अभिप्रेत आहे बघा. एक बीज घेतलं आपण, बी घेतलं आणि ते बीज आपण टाकून दिलं. त्याला योग्य अशा प्रकारचं खत पाणी जर मिळालं तर काय होतं, पुन्हा त्याच्यातून वृक्ष बनतो आणि त्या वृक्षातून पुन्हा त्याला फल प्राप्त होऊन त्याच्यातून पुन्हा बीज निर्माण होतात. जोपर्यंत देवी भागवत आपण ऐकणार नाहीत तोपर्यंत आपल्यातली पातकं अन्यान्याच्याने नष्ट तर होतील, नाही असं नाही, पण ती समूल नष्ट होणार नाही, ती जळणार नाहीत. जळण्यामध्ये काय अभिप्रेत आहे, साधं आहे. आपण मूग घेतो, गहू घेतो, तांदूळ घेतो, ते भाजतो. आता ते कोणत्याही जमिनीत टाका, त्याला कितीही खत पाणी द्या, त्याच्यातून पुन्हा काय उत्पत्ती शक्य नाही. ते दिसायला बीज आहेत, नाही असं नाही, पण ते पुनरुत्पादनाचं सामर्थ्य त्याच्यात नाही आहे, लक्षात ठेवा. तसा श्रीमद देवी भागवत ऐकल्यानंतर त्या संपूर्ण पातकांचा समूल नाश अशा प्रकारचा होतो. तिसरं फल सांगताना त्यांनी सांगितलं, तावत क्लेशावहम नृणाम उपसर्ग महातमः यावन्नैवोदयं प्राप्तो देवी भागवतोष्णगुः. तोपर्यंतच माणसाला सगळे क्लेश त्रास देतात की जोपर्यंत त्या माणसाच्या जीवनामध्ये श्रीमद देवी भागवताचा उदय होत नाही. क्लेशांचा नाश, पापांचा नाश आणि सर्व तीर्थांच्या अवगाहनाच्या पुण्याची प्राप्ती, अशा प्रकारची 3 फलं आपल्याला श्रीमद देवी भागवत श्रवणाने प्राप्त होतात म्हणून सांगितलं. आणि हे म्हणल्यानंतर ऋषींना अत्यंत आश्चर्य वाटलं. ऋषी प्रश्न करताय, कुठलं ते पुराण, कोणी लिहिलं, किती दिवसात ऐकायचं, पूर्वी कोणी कोणी ऐकलेलं होतं. कसं आहे, माणूस फार विचित्र आहे. एखादा डॉक्टर चांगला आहे, मान्य आहे, तो सगळं बरं करतो, मोठ्या पदव्या आहेत त्याच्याकडे, सगळं मान्य आहे, सगळं चांगलं आहे. पण म्हणले आधी काही अनुभव आहे की नाही त्याला, आधी कोणाचं त्याने काही बरं केलंय की नाही. मग आपण सांगतो त्याला, अरे आमच्या शेजारचा माणूस होता, म्हणले काय सांगावं, पार पुण्या मुंबईपर्यंत जाऊन आला, काही कशाचा काही उपयोग झाला नाही. शेवटी आपल्या इंदोर मधल्या रामबागेमधल्या एखादा गेला, त्याने एक पुडी दिली, खलास, हा मग आता जायला हरकत. ओके ना. जोपर्यंत माणसाला दुसऱ्यांनी केलेलं आहे हे लक्षात येत नाही तोपर्यंत तो तिकडं धाव घेत नाही. आणि मग म्हणतात, अहो काय सांगावं, हे श्रीमद भागवत स्वतः व्यासांनी रचलं आणि स्वतः व्यासांनी 2 जणांना सांगितलेलं. लक्षात ठेवा, देवी भागवताचं एक वैशिष्ट्य आहे, सर्व महापुराणांची रचना व्यासांनीच केलेली आहे, नाही असं नाही. पण देवी भागवत जे सांगितलेलं आहे ते फक्त व्यासांनी एकट्यांनी सांगितलेलं आहे. बाकीची सगळी पुराणं जी आहेत ही अन्यान्य लोकांनी अन्यान्यांना सांगितलेली. आता साधं श्रीमद भागवत आपण बघू, कोणी कोणाला सांगितलं, श्री शुकमुनीने, बघे ना, ऐक नाही ते
परीक्षितीला सांगितलं, अग्निपुराण काढा, वराह पुराण काढा, शिवपुराण काढा, कोणतंही पुराण काढा. रचली व्यासांनी पण सांगितलेली आहेत दुसऱ्यांनी. श्रीमद देवी भागवत एकमेव पुराण अशा प्रकारचं की जे आहे की जे रचलं पण त्यांनी आणि सांगितलं पण त्यांनी. बरं, कोणाला सांगितलं? पहिला प्रयोग कोणावर केला बघा. हे मोठे मोठे वैज्ञानिक होऊन गेले, ज्यांनी शोध लावले. त्याच्यातला लस, आपण जी लस हे करतो, अर्धवट हे मारायचे, ते जंतू मारायचे आणि ते अर्धवट मारलेले जंतू आपल्या शरीरात सोडले म्हणजे त्या जंतूंना मारण्यासाठी आपल्या शरीरातली हे विकसित होती, प्रतिकारशक्ती विकसित होती आणि मग त्याला काही त्रास होत नाही. हा शोध ज्यांनी लावला, तर ती पहिली लस टोचून घ्यायला कुणी तयार नाही, कुणीच तयार नाही. म्हणले लस टोचली वेगवेगळं झालं, मेलो तर काय घ्या, कुणी सांगितलं? लुई पाश्चर म्हणून तो जो वैज्ञानिक जो आहे त्याने ह्याचा शोध लावलेला आहे. कुणीही तयार नाही ते करायला. मग काय करायचं? त्याने सांगितलं मी एक काम करतो, म्हणले मी माझ्यावर पहिल्यांदा टोचून घेतो म्हणलं. मग पहिली लस स्वतः तयार केलेली त्यांनी स्वतःवर टोचून घेतली. यांनी कोणाला ही लस टोचली हो मला सांगा, देवी भागवताची? मला सांगा, स्वतः तर रचलेलंच आहे. स्वतःपेक्षा सुद्धा जास्त प्रेमाचं कोण आहे? माणूस स्वतःपेक्षा जास्त प्रेम कोणावर करतो? आपल्या मुलावर करतो, करतो की नाही? तसं पहिल्यांदा देवी भागवत भगवान श्री व्यासांनी कोणाला ऐकवलं माहितीये? आपल्या मुलाला, म्हणजे श्री शुकाचार्यांना ऐकवलं. दुसरं, यथा पुत्रे तथा शिष्ये. ज्याप्रमाणे पुत्रावर प्रेम करत असतो माणूस, त्याप्रमाणे शिष्यावर पण प्रेम करत असतो. म्हणून प्रथम स्कंदामध्ये श्री व्यासांनी श्रीमद देवी भागवत हे शुकाचार्यांना सांगितलं, हा उल्लेख आहे. तर दुसऱ्या स्कंधामध्ये त्यांनी ते जे श्रीमद देवी भागवत जे आहे ते आपल्या शिष्याला म्हणजे जन्मेजयाला ऐकवलं, अशा प्रकारचा उल्लेख. आणि म्हणून श्रीमद देवी भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये व्यास शुक संवाद आहे, शुकजनक संवाद. आणि द्वितीय स्कंधामध्ये सुंदर अशा प्रकारचा परीक्षित आणि त्याचे मंत्री यांचा संवाद आहे. आणि नंतर जन्मेजय आणि श्री व्यास यांचा संवाद. आणि अशा तऱ्हेने म्हणतात, हा नवाह यज्ञ पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यानंतर त्याची 2 फलं प्राप्त झाली. देवी भागवत काय करतं? देवी भागवत ऐकल्याने काय होतं? शुकाचार्यांना ऐकवलं. ऐकवल्यानंतर त्यांनी काय केलं माहितीये? त्यांना जो मोह झालेला होता तो संपूर्ण मोह नष्ट होऊन गेला त्यांचा. आता तो कसा नष्ट झाला, काय झाला, ते आपण प्रथम स्कंद, हे लक्षात ठेवा, हे स्कंद पुराणातील भागवत महात्म्य चालू आहे बरं. आपण अजून देवी भागवतात प्रवेश केलेला नाहीये आणि आज करणार पण नाहीये. आज फक्त उपोद्घात आहे. फार मस्त कथा आहे ती. सुरुवात आपण तिथून करू. शुकाचार्य आणि हे व्यास इथून उद्या सुरुवात करणार. मग आता गुरुजींनी सांगितलं जर का 4च्या अगोदर येऊन बसायचं. मी तर आपल्याला पुढे जाऊन सांगतो, मी नेहमी सांगत असतो, आपण काय करू, एक 15 मिनिट अगोदर येऊन एक विष्णू सहस्रनामाचा पाठ करू, हो की ना? ते जास्त चांगलं राहील. हा हा
आता 9 दिवस एकादशी असं समजायचं. आणि खरोखरच आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन, अशा एकादशा इंद्रियांनी जर आपण श्री भगवतीची आराधना जर केली तर मला सांगा एकादशी येण्याची वाट बघावं लागणार नाही आपल्याला. आपली एकादशी आपोआप आपल्याकडेच येऊन प्रविष्ट होऊन जाईल. आणि अशा तऱ्हेने म्हणतात, फार गोड संवाद येतो, आपण नंतर बघू. आणि म्हणून अदिनमरधं तदरधं वा मुहूर्तं क्षणमेव वा ये शृण्वन्ति नरा भक्त्या न तेषां दुर्गतिः क्वचित. जी माणसं नित्य देवी भागवत श्रवण करतात, नाही म्हणले आम्हाला तेवढा वेळ नाहीये, 9 दिवस या. नाही म्हणले 9 दिवस पण थोडी अडचण जाईल, 1 दिवस या. म्हणजे 1 दिवस पण अडचण आहे, अर्धा दिवस या. म्हणजे ते पण नाही, मग तदर्धम. अहो काय सांगावं, मुहूर्तम 1.5 तास फक्त. त्यामुळे आम्ही फारच बिझी आहोत. इतके बिझी की त्या मोबाईल मधून वेळच मिळत नाही बघा दुसरीकडे काही करायला. परवा एक सर्वेक्षण प्रसिद्ध झालं की स्क्रीनवर जास्तीत जास्त वेळ कोणत्या देशातले लोक घालवतात, तर त्यात पहिला नंबर आपल्या भारतीयांचा आला. बरं, किती वेळ? 4.5 तास, जास्त नाही. आता मला सांगा, एवढं जर केलं मग कसा वेळ मिळेल? मग त्याने सांगितलं ठीक आहे, म्हणजे क्षणम, 1 क्षण का होईल. अक्षरशः सांगतो, वाईट वाटतं काही काही वेळेला. आमचे एक गृहस्थ आहेत, त्यांच्या संपत्तीची मोजदाद त्यांना सुद्धा करता येईल की नाही, की एक खोली कपाट भरून त्या कपाटात काय माहितीये का, प्रॉपर्टीची कागदपत्र आहे. आणि ते परवा आले होते, त्यांनी सांगितलं काय सांगावं म्हणले, मुलगी दुपारी 1 वाजता उठती म्हणलं. म्हणलं झोपती किती वाजता? सकाळी 3 वाजता झोपते. म्हणलं मोबाईल कितीचा घेऊन दिलात? 1.25 लाखाचा मोबाईल घेऊन दिला. म्हणलं मग खूप चांगलं झालं म्हणले. साध्या आमच्याकडे 10-12 हजार रुपयाचा मोबाईल आहे तर आमचे तास तास जातात म्हणले ते बघण्यामध्ये. तुमच्या मुलीला तर तुम्ही 1.25 लाखाचा मोबाईल घेऊन दिलाय, म्हणजे किमान त्याचे 15-20 तास तर त्याच्यात सहज गेले पाहिजेत. तसं करू नका. तेषां सिद्धिर न दूरस्था तस्मात् सेव्या सदा नृभिः. एक क्षण सुद्धा लक्षात ठेवा. आपल्याला वाटेल 1 क्षण काय होईल. 1 क्षण माणसाला उन्नतीला पण नेऊ शकतो आणि 1 क्षण माणसाला अधोगतीला पण नेऊ शकतो. 1 क्षण पुरे, जास्त नको. अधोगतीला नेण्याचे क्षण आपल्या सर्वांना खूप माहिती आहेत, मी सांगत नाही. उन्नतीला जाण्याचा 1 क्षण मात्र मी आपल्याला सांगतो. आपल्या सर्वांना तुलसीदास माहिती आहेत. हे जन्माला आल्यानंतर राम म्हणले म्हणून त्यांचं नाव रामबोला अशा प्रकारचं ठेवण्यात आलं. कालांतराने त्यांचं अध्ययन झालं, सगळं झालं, विवाह झाला. विवाह झाल्यानंतर पत्नीवर इतकं प्रेम की पत्नीला 1 क्षण सुद्धा सोडत नसत. त्या बिचारीला माहेरी सुद्धा जाऊ देत नसत. एकदा हे काहीतरी कारणास्तव थोडे घराबाहेर गेले, माहेराहून निरोप आला
काहीतरी कोणी आजारी आहे अमुक तमुक म्हणून. ही तशीच गेली न सांगता. ही संध्याकाळी येऊन वापस बघतायत तर काय, पत्नी नाही. रात्री पत्नी नाही म्हणल्यानंतर अतिशय त्यांना वाईट वाटलं. धो धो पाऊस पडत होता. तसेच तिला आणायला, तिला भेटायला म्हणून निघाले. धो धो पावसात निघाले. वाटेत पूर आलेला होता. एक प्रेत वाहत आलेलं होतं. त्या प्रेतावर बसले, पलीकडे गेले. गेल्यानंतर त्या माहेरी गेले. तिथं गेल्यानंतर ती पत्नी जी आहे ती वरती राहत होती. त्या खिडकीला साप लटकत होता. हे सापाला लटकत वरती गेले, किच्च भिजलेले. पत्नीने बघितलं, आश्चर्य वाटलं. म्हणले तुम्ही आलात कसे एवढ्या घोर पावसामध्ये? त्यांनी सगळी हकीकत सांगितली. पत्नीने फक्त एकच शब्द उच्चारला. म्हणले एवढे परिश्रम जर श्रीराम प्रभूंना बघण्यासाठी जर घेतले जर असते तर उद्धार झाला असता. हे शब्द ऐकले, साष्टांग नमस्कार केला पत्नीला. तू माझी गुरु आहेस म्हणे. खरोखर एवढे परिश्रम जर मी भगवत प्राप्तीसाठी जर केले जर असते तर मला भगवंताची प्राप्ती झाली असते. सगळ्याचा त्याग तिथेच केला. जे निघाले 12 वर्ष तपश्चर्या केली आणि प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन प्राप्त करून घेतलं. आणि म्हणून एक क्षण सुद्धा आपल्या उद्धारासाठी पुरेसा आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. काय असेल ताकद बघ. आणि म्हणून मग त्यांना प्रश्न विचारला. का म्हणले आम्ही तीर्थाटनात जाऊ, तीर्थाटनावर सगळं करू, आम्ही यज्ञयाग करू, मग आम्हाला पुण्य प्राप्त होईल की नाही? याने सांगितलंय होईल म्हणले, पण त्याचे काय भानगड आहे मी तुम्हाला सांगतो म्हणले, नंतर सांगतो म्हणले. थोडं आपण 5-10 मिनिट थांबणार आहेत ना. हां.